चलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण NICLच्या 300 ऑफिसर्सचे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट येऊन ऍक्च्युली 5 ते 6 दिवस झालेले आहेत. बट मुलांचे काही डाऊट्स होते आणि ते पण आपल्याला याच्यात कव्हर करायचे होते आणि काही स्टडी प्लॅन बद्दल मुलं विचारत होते. ठीक आहे, तर तुम्ही टायटल बघितलं असणार आहे, वरती थंबनेल बघितलं असेल की ड्रीम जॉब असं आपण जनरली लिहित नाही, पण त्याच्यात तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे लिहिलेलं आहे. पण तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुमचे सगळे पॉईंट्स क्लिअर होऊन जातील आणि सगळे पॉईंट्स क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आपण लवकर स्टार्ट करू. आता याच्यात जास्त वेळ देण्यात मजा नाही. सुरुवातीला 300 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, जर्नलिस्टच्या पोस्ट आहेत आणि 17 जर का तुम्ही PWDच्या ऍडिशनल ऍड केलं तर 317 होऊन जातील. ठीक आहे, याच्यामध्ये कॅटेगरी वाईज असे दिलेले बघा त्यांनी. ओपन किंवा जनरल म्हणतो आपण बऱ्याच वेळेस त्याला, अनरिझर्व्ड असतं ऍक्च्युली. 121, OBC 81, SC 46 वगैरे वगैरे दिलेले. आता याच्यामध्ये फक्त एकच पॉईंट मला एक्सप्लेन करायचं आहे. नवीन स्टुडंट्सला कदाचित ते माहिती नसेल, जुन्या मुलांना चांगलं माहित असतं की जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता तर 81 वॅकन्सीज दिलेल्या आहे. याचा अर्थ तुम्ही इकडे 121 आहे म्हणजे इकडे अप्लाय करायचं असं नाही होत. भरपूर जणांना असं वाटतं की जिथे सगळ्यात जास्त वॅकन्सी आपण तिकडे अप्लाय करू. अशी चूक कधीच नाही करायची, कधीच नाही. तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीत एक जरी जागा असेल तर त्याच्यातनंच अप्लाय करायचं. सर का बरं? कारण की या अनरिझर्व्ड असतात, या तर सगळ्यांना भेटतातच. या ऍडिशनल वॅकन्सी असतात रिझर्वेशनच्या, ओबीसीच्या म्हणा, SCच्या म्हणा, EWSच्या म्हणा, STच्या म्हणा किंवा PWDच्या. ठीक आहे, PWDच्या सेपरेट असतात सपोज. पण पॉईंट असा आहे की बऱ्याच मुलांना असं वाटतं की यार इकडे EWSच्या 30 दिसत आहे, ओपनच्या 121 दिसत आहे, चला मी ओपन मधून अप्लाय करतो. नाही नाही, तुम्हाला तो ऍडव्हान्टेज भेटणार नाही. याच्या व्यतिरिक्त या असतात. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. याच ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नाही, नेहमीसाठी लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ज्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता त्याच्यातनंच फॉर्म भरा, एक जरी वॅकन्सी असेल तरी पण. ठीक आहे, हे नवीन स्टुडंट्सला कदाचित माहित नसतं म्हणून मी तसं बोललो. ओके, सेकंड, सर याला तुम्ही ड्रीम जॉब असं टायटल दिलंय थंबनेल वरती, का बरं? तर हे बघा, आता सॅलरी जवळपास त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केले 60,000. पण जुन्या स्टुडंट सोबत जर बोललो, जे ऑलरेडी काही जुने स्टुडंट्स आहेत, इन्शुरन्समध्ये काम करतायत, त्यांचं म्हणणं आहे की 80-90 पर्यंत सर जातेच. अलाउन्सेस खूप आहेत सर. घराचा रेंट भेटतो किंवा क्वार्टर भेटून जातं, होम लोन मध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे, इन्शुरन्स भेटतं, मेडिकल भेटतं, सॅटर्डे संडे ऑफ आहे. असे इतके त्याच्यावरती जर असं पॉईंट्स लिहायचे म्हटले ना तर भरपूर पॉईंट्स आहे. मी फक्त काही पॉईंट्स आहेत फक्त मेन्शन केलेले. तर म्हणजे तुम्हाला बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहे त्याच्या व्यतिरिक्त पण इतक्या काही फॅसिलिटीज आहे ज्या आपण RBIच्या केसमध्ये बघतो, नाबार्डच्या केसमध्ये बघतो, तसं एकदम जबरदस्त फॅसिलिटीज आहे. मग एवढं सगळं असताना पहिलं टेन्शन येतं की मग कामाचा लोड किती आहे, कारण वर्कलोड सगळ्यात जास्त राहू शकतो इतकं जास्त काम म्हटलं तर. फॉर एक्झाम्पल तुम्ही SBI POचा जॉब कम्पेअर केला तर बऱ्यापैकी तिकडे पण सॅलरी खूप आहे, अलाउन्सेस खूप आहे, पण मग वर्कलोड पण तितका आहे. इथे मात्र तेवढा वर्कलोड नाहीये ऍज कम्पेअर टू, बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे अजून तरी असं कोणी नाही ज्यांनी कंप्लेंट केली आहे. SBI मध्ये 10 मुलांना विचारलं की 5 मुलं तरी कंप्लेंट करतात की यार हो थोडासा कामाचा लोड जास्त आहे, पण इथं कोणीच कंप्लेंट नाही करत आहे. बरं, मग सर बॉन्ड आणि पोस्टिंग, आता बघा हे जे फॅक्टर्स आहेत ना, बॉन्ड बॉन्ड ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आजकाल आलेला आहे. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र जरी जॉईन केलं तरी बॉन्ड असतो, RRB PO जॉईन केलं तरी बॉन्ड असतो. काय 1-2 वर्षांचा बॉन्ड असतो की बाबा इतके इतकं केल्यानंतर तुम्हाला इतके पैसे भरावे लागतील जर तुम्ही बँक सोडून गेले तर. तसं सिमिलरली इकडे बॉन्ड जो आहे तो तुमचा जवळपास 4 ते 5 वर्षांचा बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी. आता बॉन्डला मी इतकं जास्त सिरियसली का नाही घेते तुम्हाला हेही सांगतो. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 4 ते 5 म्हणताय, एक्झॅक्टली किती आहे? त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, पण मी त्या इतक्या जास्त डिटेलमध्ये रिझन जात नाहीये. कारण की बॉन्ड वगैरे हे कधी मॅटर करतं ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यापासून डाऊट आहे की ऑर्गनायझेशन आपण सोडणार आहे. इथे एवढ्या सगळ्या बेनिफिट्स आहेत की मला नाही वाटत की कोणी सोडण्याचा विचार करत. आणि जरी बॉन्ड तोडायची वेळ आलीच कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये, SBI असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, कुठली पण असो, तर आपण बॉन्ड कधी तोडतो ज्यावेळेस तुमच्याकडे याच्यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जर याच्यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी तर बॉन्ड तोडायला प्रॉब्लेमच काय? तसं यांनी इथे दिलेले की 1 वर्षाचं तुम्हाला सॅलरी द्यावं लागेल. पण मला नाही वाटत की याच्यापेक्षा काही बेटर ऑपॉर्च्युनिटी असेल आणि तरी पण मुलं इथं अप्लाय करतील. नाही, जिकडे आहे मुलं ऑलरेडी तिकडेच सेटल होतील. म्हणजे मला काय म्हणायचंय, 100 पैकी 90% मुलं तर ऑलमोस्ट सगळे फ्रेशर्सच आहे, ज्यांच्याकडे सध्या कुठलाही जॉब नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे, त्यांनी 100% अप्लाय केलं पाहिजे. जे थोडेफार स्टुडंट्स असतील जे ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला आहे, आता त्यांनी अप्लाय केलं पाहिजे की नाही हे मला वाटतं आपण सांगायची गरज नाही त्यांना. रिझन, ते ऑलरेडी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यांना वर्क कल्चर, त्यांना तिकडच्या गोष्टी माहिती आहे. आणि द डे तुम्ही जॉईन करता त्यानंतर तुम्हाला कळून जातं की यार कुठला जॉब कसा आहे, आपण कुठे जायला पाहिजे, कुठे नाही जायला पाहिजे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला नाही वाटत आहे की बाकीच्या मुलांनी बॉन्डचा आणि पोस्टिंगचा विचार केला पाहिजे. कारण पोस्टिंगचं त्यात त्यांनी म्हटलं की 5 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही चेंज करून नाही देणार. आता त्यात बरेच जण म्हणतात की सर मग नंतर थोडंफार होऊ पण शकतं, असं काही नाहीये. पण मी म्हणतो यार हे बघा, बॉन्ड, पोस्टिंग या गोष्टी तुम्ही जर खूपच अति डिस्कस केल्या सध्या आणि उगाच असं दाखवलं फक्त आपण एकमेकांना की अरे यार इथं ना बॉन्ड होता, इथं पोस्टिंग होती ना, म्हणून मी ना जॉईन नाही करत आहे बरं का, असं जर तुम्ही म्हणताय, जॉईन नाही करते ऍज इन सॉरी फॉर्म नाही भरत आहे, तर मला वाटतं ते अंगूर खट्टे त्या टाईपमध्ये झालंय ते. तुम्ही पहिले काय करायला पाहिजे, इथे प्रॉपर अभ्यास करून एक्झाम देऊन रिझल्ट आणला पाहिजे, मग विचार केला पाहिजे जॉईन करायचंय की नाही.
तर याच्यामध्ये असं काहीच नाहीये. हे रिझन्स मला त्याच्या समोर असे एकदम शून्य वाटतायत की बिलकुल या गोष्टींमुळे तुम्ही जे कारण सांगतायत ना काही मुलं समजा, ते मला तर पटत नाहीये. ठीक आहे, ऑनेस्टली. तर सिंपल गोष्ट, समजा कसा जरी असला तो बॉन्ड किंवा पोस्टिंग किंवा अजून काही 2-4 त्यात रिझन तुम्ही ऍड करा, सपोज तुम्हाला जे काय ऍड करायचे ते, तरी मी म्हणाल की तुम्ही एक्झामचा फॉर्म 100% भरा. का बरं? कारण सगळा पॅटर्न जो आहे तो आपला बँकिंगचाच आहे, जो तुम्ही अभ्यास करताय. त्याच्यानंतर प्रीची एक्झाम प्रॉपर त्याच पॅटर्नवरती आहे. मेन्सचा पण बऱ्यापैकी तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल, डिस्क्रिप्टिव्ह आहे, इंटरव्ह्यू आहे. तर तुम्हाला जर तसं काही असेल ना, तुम्ही फक्त रिझल्ट आणा आणि नंतर जर तुम्हाला नसेल जॉईन करायचं नका करू, ही नंतरची गोष्ट झाली. पण माझ्या साईडने तर 100% तुम्ही जर इलिजिबल असाल तर अप्लाय करा. आता इलिजिबल साठी काय काय गोष्टी सर सांगतो, पुढे सांगतो. फक्त हा एक पॉईंट राहिला, कंपॅरिझन विथ बँक जॉब्स. तर बँकेच्या जॉब्सपेक्षा तर खूप बेटर जॉब आहे. सॅलरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण, वर्कलोडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण, सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बऱ्यापैकी आहे. काहीच इश्यू नाही आहे. वर्क कल्चर सगळ्यात मेन असतं बाकी अशा ऑर्गनायझेशनमध्ये, जे की खूप जबरदस्त आहे. ठीक आहे, तर 100% सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे. सगळ्या फ्रेशर्सनी गॅरंटी अप्लाय करा. 6th आणि 7th ऑनलाईन बॅचचे जरी स्टुडंट्स असतील तरी त्यांनी पण अप्लाय करा, कारण की ही एक्झाम भरपूर पुढे, तोपर्यंत तुम्हाला वेळ भेटणार आहे. जेवढे पण मुलं आहे असे की ज्यांच्याकडे सध्या जॉब नाही, जेवढे पण स्टुडंट्स आहे, मग ते ऑफलाईनचे असो का ऑनलाईनचे असो, सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे. क्लिअर? आणि फक्त आता असे जे मुलं आहेत जे ऑलरेडी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय, वेदर इट्स एसबीआय म्हणा किंवा बँक ऑफ महाराष्ट्र म्हणा, त्या मुलांना करायचं काही नाही तर ते स्वतः डिसिजन घेऊ शकता, कारण की ते ऑलरेडी अशा पोस्टवरती की ते तिथे कंपॅरिझन करू शकता. आणि त्यांना काही डाऊट असेल तर मला वाटतं ते डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करतील. त्यांच्यासाठी इथे मला नाही वाटत की कन्फ्यूज करायची गरज आहे म्हणून. ठीक आहे, बाकी सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे, ड्रीम जॉब आहे की नाही, मला तरी वाटते की आहे बाबा, कारण सगळ्या गोष्टी इतक्या फेवरमध्ये सध्याच्या की तुम्ही काहीच विचार नाही केला पाहिजे. आता पुढच्या पॉईंटवरती जाऊ. इलिजिबल वरती बोललो ना मी, की तुम्ही इलिजिबल असाल तर अप्लाय करा. आता इलिजिबिलिटीमध्ये नेमकं काय काय, तर सगळ्यात महत्वाचं आपण पर्सेंटेजचा जर क्रायटेरिया बघितला तर पर्सेंटेजमध्ये कसं आहे, 60% ऍग्रिगेट मार्क्स पाहिजे. आता खूप मुलांचे मेसेजेस येतो की सर 60% फायनल इयरला आहे, मग आम्ही ट्राय करू की नाही, किंवा त्यात कुठे दिलेलं आहे, त्यात दिलेलं आहे त्यांनी बरोबर नोटमध्ये दिलेलं आहे, मुलांनी ते रीड नसेल केलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये 60% ऍग्रिगेट मार्क्स पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएशनला. जर ग्रॅज्युएशनला नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनला तरी पाहिजे. दोन्हीपैकी जिथे कुठे असेल तिथे चालून जाईल. आता याच्यामध्ये भरपूर मुलं अशी असतील जे म्हणतील सर आमचं पीजी नाहीच आहे. मग सरळ तुमच्यासाठी, जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात ना, तर ग्रॅज्युएशनमध्ये 3 वर्षांचे म्हणा किंवा 4 वर्षांचे जे काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल कम्प्लीट थ्रू आउट, त्याच्यामध्ये तुमचा ऍग्रिगेट 60% आहे का? 60%. ठीक आहे, जर तो असेल तर तुम्ही इलिजिबल आहे, नसेल तर तुम्ही इलिजिबल नाहीये. आणि पीजी जर समजा सर आमचं ग्रॅज्युएशन मध्ये नाहीये सर, मला 58च आहे पण मला पीजी मध्ये आहे, तर तुम्ही 100% इलिजिबल आहात. ठीक आहे, पण कधीपर्यंत? 30/9/2021 पर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. सर माझा रिझल्टचं काय आलं? कारण याच्यात काही फायनल इयरचे पण स्टुडंट्स असतील. आता फायनल इयरचे स्टुडंट्स म्हणजे समजा मी फायनल इयरला मी एक्झाम दिलेली आहे पण माझा अजून रिझल्ट नाही लागला, त्यांनी तुम्हाला विंडो दिलेली आहे बघा 30 तारखेपर्यंत. तर ज्या ज्या मुलांची एक्झाम झालेली आहे आणि तुम्हाला जर वाटतंय की तुमचा 30 तारखेपर्यंत रिझल्ट येईल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता सर आम्हाला कसं कळलं बरं का? आता या पॉईंटला तुम्ही तशी रिस्क घेऊ शकता, जरी तो रिझल्ट 30 तारखेच्या 2-4 दिवस मागे किंवा पुढे लागत असेल, रिस्क घेऊ शकता. म्हणजे जर तो आधी लागला तर मग पेपर देऊन तुम्हाला तो एक्सपिरियन्स तर येईलच, पण जर तो रिझल्ट नाही लागला तुमचा, नंतर लागला, तरी ठीक आहे, तुम्ही एक्झामला जाऊ शकतात. कारण या भरोशावर की बाबा आम्ही अप्लाय त्याच हिशोबाने केलं होतं की आमचा रिझल्ट लागेल म्हणून. पण फायनल सिलेक्शन नंतर मात्र ते तुम्हाला रिजेक्टच करतील, एवढं पकडून चला, जर तुमचा रिझल्ट नंतर लागला तर. का बरं सर? तो पॉईंट पण इथे ऍड केलेला आहे. फेक पर्सेंटेज किंवा सर आम्ही रिस्क घेऊ शकतो का? तर ते एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की फेक पर्सेंटेज त्याच्यामध्ये टाकून उपयोग नाहीये. कारण लास्ट इयर आपलाच एक स्टुडंट होता ज्याचा ऍग्रिगेट नव्हता 60%, मग त्याचे फायनल इयरचे मार्क्स होते आणि त्यालाही हे चांगलं माहिती होतं, पण तो म्हटला तर सर मला एक्झामचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, जाऊ द्या, नंतर रिजेक्ट केलं तर रिजेक्ट केलं आणि त्याला फायनल सिलेक्शन नंतर तिथे रिजेक्ट केलं होतं. तर काही हरकत नाही, असं होतं. तर आता मला तरी असं वाटतं की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे की आपले पर्सेंटेज बसत नाही त्यांनी रिस्क घेऊ नका. म्हणजे असं नाही होणार की हा त्या दिवशी चालून गेलं, अशा केसेस होत नाही. एकदम स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे फेक पर्सेंटेज टाकूच नका. फक्त फायनल इयर वाले रिस्क घेऊ शकतात, कारण की त्यांचा रिझल्ट लागल की नाही आता कोणालाच माहित नाहीये. कदाचित रिझल्ट लागून गेला 29 तारखेला आणि तुम्ही नंतर रिग्रेट नको करायला की यार मी चान्स घ्यायला पाहिजे होता. तर ते मुलं विचार करू शकता. ठीक आहे, ज्यांचा सीजीपीए आहे त्यांनी त्या रिस्पेक्टिव्ह आणि तो कन्वर्ट करा, पण 60% ऍग्रिगेटच पाहिजे. फायनल इयर अलाउड नाहीये, त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. आता काही मुलं म्हणतील सर मग अशा किती एक्झाम असतात? अशा खूप कमी एक्झाम असतात. नेमकं रिसेंटली जे ऍडव्हर्टाइजमेंट आली ती आयडीबीआयची ऍडव्हर्टाइजमेंट आली, त्याच्यात पण त्यांनी 60 दिलं होतं. पण असं 10 पैकी 9 एक्झाम मध्ये शक्यता राहत नाही. ठीक आहे, आणि कोइन्सिडेंटली सध्याच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आल्या त्या नेमक्या त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आल्या. त्यामुळे तुम्ही सध्याच्या 2-3 ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असा नका विचार करू सर 3 पैकी 2 ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तर क्रायटेरिया आहे, म्हणजे 66% एक्झाम मध्ये असा क्रायटेरिया नाही. रिसेंटली नेमक्या त्या ऍड आल्या त्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय, कारण ही ऍड अशी दरवर्षी येत नाही, 2-3 वर्षानंतर येते. चलो क्लिअर. याच्यामध्ये मात्र एक सांगायचं इथे की ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी हा 60%चा क्रायटेरिया आहे, पण जर का SC ST PWD असेल तर तो 55%चा क्रायटेरिया आहे. ठीक आहे,
ऍग्रिगेट, मी परत परत मेन्शन करतोय, कमेंट्समध्ये तुम्ही किती जरी लिहिलं ऍग्रिगेट आहे की नाही, त्यांना परत हा व्हिडिओ बघायला लावणार आहे. ठीक आहे, ऍग्रिगेट पूर्ण सगळ्या वर्षांची टोटल तुम्हाला करावं लागणार आहे. ऍग्रिगेट कसं काढायचं, काय काढायचं सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर शॉर्टमध्ये सांगतो. तुमचे 4 वर्षांचे जर 8 सेमिस्टर होत असतील तर 8ही सेमिस्टरमध्ये तुम्हाला जितके मार्क्स भेटलेले त्याची टोटल करा, त्याला डिवायडेड बाय जेवढ्या पैकी भेटलेले. समजा दरवर्षी 1-1 हजारापैकी पेपर आहे तर तुमचे 8,000 झाली टोटल डिनॉमिनेटरला, आणि न्यूमरेटरला 8,000 पैकी तुम्हाला ऑप्टेन मार्क्स किती आहे, पहिल्या वर्षी 600, दुसऱ्या वर्षी 700, तिसऱ्या वर्षी 800, या सगळ्यांची ऍडिशन करायची डिवायडेड बाय टोटल मार्क्स इंटू 100. असा जर तुमचा 8 सेमिस्टरचे पॅटर्न असेल, जे का आता इंजिनिअरिंगचे असतील किंवा 4 वर्षाचा कोर्स असेल तर, 3 वर्षाचा असेल तर 6 सेमिस्टर. ठीक आहे, पण सगळी टोटल मारायची. डिप्लोमा होल्डर असतील तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर, जर डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला आले असतील तर. क्लिअर? आय डोंट थिंक याच्यामध्ये काही डाऊट असणार आहे तुम्हाला. आणि सर डेट काय आहे, तर डेट याची 30 सप्टेंबर 2021 ही लास्ट आहे, म्हणजे अजून ऑलमोस्ट 1 महिना आहे, त्याच्या आत तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, याच्यामधले हायलाइटिंग पॉईंट थोडे एकदा आम्हाला रिपीट करून सांगा, कारण आम्ही अशा खूप एक्झाम्स बघितलेले आहे, आम्ही खूप फॉर्म भरलेले, पण या व्हिडिओमध्ये वेगळं काय, तर सगळ्यात महत्वाचं 60%चा क्रायटेरिया ही एक पॉईंट वेगळा आहे, आणि दुसरा म्हणजे एजचा तो थोडा निगेटिव्ह पॉईंट होता 60% वाला, तिथं काही जण थोडेसे नाराज होतील, पण याच्यामध्ये भरपूर जण खुश होतील. कशामुळे? कारण यांनी 30 पर्यंत एज लिमिट दिलेली आहे, अँड दॅट टू ऑन 1 एप्रिल 2021, म्हणजे 1 एप्रिल 2021 ला, ज्या म्हणजे भरपूर मागे 5-6 महिन्यापूर्वी तुमचं एज पाहिजे होतं, त्यांनी असं म्हटलेलं आहे. जनरली कसं असतं, ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळेस एज काउंट करायला लावतं, पण आता हे यांनी 5 महिन्यापूर्वीचं सांगितलेलं आहे. म्हणजे जे मुलं 30 वर्षाला एक्सीड झालेले आजच्या डेटला, समजा एखाद्याचं वय 30 इयर्स 3 मंथ्स असतील आता सध्या, तर तो पण त्याच्यामध्ये इलिजिबल आहे. ठीक आहे, कसं सर एकदा बघून घ्या. मिनिमम एज जे आहे ते 21 इयर्स आहे, आणि मॅक्झिमम एज जे आहे ते 30 इयर्स आहे. म्हणजे बिफोर 1 एप्रिल 2000 साली 1 एप्रिलच्या अगोदरचा तुमचा बर्थ पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर 1 एप्रिल 2000 नंतर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही इलिजिबल नाहीये, आणि 2 एप्रिल 1991च्या नंतरच पाहिजे, त्याच्या अगोदरचा नाही पाहिजे. परत ऐका, 2 एप्रिल 1991च्या नंतरच तुमचा बर्थ पाहिजे, त्याच्या अगोदर नाही पाहिजे. एखादा जर म्हटलं सर माझी हीच डेट आहे जी तुम्ही लिहिलेली आहे, ही डेट चालते, ही डेट इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, याच्या अगोदरची डेट नाही चालणार आणि याच्या नंतरची डेट नाही चालणार. एकदम क्लिअर लिहून दिलेले. तुमचा बर्थ बघा याच्यामध्ये येते का, 1991 to 2000च्या मध्ये तुम्ही फिट बसताय का. ओके. ओबीसी कॅन्डिडेट असेल तर याच्या 3 वर्षाचं रिलॅक्सेशन पकडा, SC ST असेल तर 5 वर्षाचं पकडा, PWD 10 वर्षाचं, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सर, म्हणजे त्यांच्यासाठी 33 आहे इथे, त्यानंतर 35 आहे इकडे, आणि इकडे 40 आहे. ठीक आहे, 3-3 वर्ष मागे जायचं. 1988, 1986 असं तुम्ही जाऊ शकता. क्लिअर? एजचा पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, पुढे बघा. हा, ओके, माईक चेक करतो आम्ही. फीसचं बघा, 100 रुपीज फीस आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी, 750 फीस आहे ओपन OBC आणि EWSच्या कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, लास्ट डेट जी आहे ती आहे 21 सप्टेंबर. ठीक आहे, पण तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वेट नका करू, कारण की शेवटच्या दिवसापर्यंत वेट केलं तर बऱ्यापैकी इश्यूज येतात. टेक्निकल काही इश्यू जर आले फॉर्म भरताना किंवा सर्व्हरचा काही इश्यू आला तर बराच प्रॉब्लेम होतो, त्यामुळे लास्ट डेट पर्यंत वेट नका करू. सर याचे फॉर्म स्टार्ट कधी होत आहे? स्टार्ट 1 सप्टेंबरला होत आहे, म्हणजे अजून 2 दिवसांनी होत आहे. ऍडव्हर्टाइजमेंट खूप लवकर टाकली त्यांनी, पुढे होणार चालू, पण ठीक आहे 1 सप्टेंबर पासून. मला वाटतं 10 ते 15 सप्टेंबर पर्यंत तुमचा फॉर्म भरून झाला पाहिजे असा विचार करा. ठीक आहे, एखादा संडे वगैरे बघून, बट शक्यतो लास्ट डेट पर्यंत वेट नका करू. शेवटी पेमेंटचे इश्यूज येतात, परत रिपेमेंट करावं लागतं, तर ती गडबड नका करू. रिमाइंडर लावून ठेवा, 15 सप्टेंबर पर्यंत समजा आपला झाला पाहिजे कम्प्लीट फॉर्म भरून. पण फॉर्म भरण्याची प्रोसेस तुम्ही थोडीशी लवकर स्टार्ट करा. जर तुम्हाला त्यात काही इश्यूज आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आम्ही ते क्लिअर करू. मोस्टली तर सगळे डाऊट याच्यात क्लिअर करणारच आहे, बट स्टील. त्यानंतर EWS OBC SC ST सर्टिफिकेट डॉक्युमेंट. सर आता याच्यासाठी जे तुम्हाला सर्टिफिकेट लागतात, EWS चे म्हणा किंवा SC ST चे म्हणा किंवा क्रिमिलियरचे, नॉन क्रिमिलियरचे, व्हॉट एव्हर, जेवढे पण सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स लागतात, प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीचे कोणते सर्टिफिकेट लागतात हे माहित असेल. नसेल माहिती तर नोटिफिकेशन मध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. नोटिफिकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देऊन टाकू, टेलिग्राम वरतीही टाकलेलं आहे. पण मला वाटतं एकदा नोटिफिकेशन मध्ये ते पॉईंट्स बघून घ्या, कारण की या गोष्टी अशा आहेत पुढे जाऊन त्रास नको द्यायला तुम्हाला. फक्त एकदा बघून घ्यायचं, ओव्हरलुक करून घ्यायचं काय काय आहे काय काय नाही. सर जर मल्टिपल ऍप्लिकेशन भरता येईल का, म्हणजेच जर समजा एखाद्याचा फॉर्म चुकला भरताना तर सर आम्ही परत फॉर्म भरू शकतो का. तर समजा माझ्याकडनं पर्सेंटेज टाकताना, पर्सेंटेज तर नॉर्मल गोष्ट आहे, कारण की बघा एनिवे 60%चा क्रायटेरिया आहे ओपन कॅटेगरीसाठी. जर समजा माझे 65% आहे आणि मी चुकून 64 टाकले तर तेवढ्यासाठी यार मी परत फॉर्म नाही भरणार, कारण एनिवे मी इलिजिबलच आहे ना. तेवढं ते मॅनेज करून घेतील किंवा तेवढं तुम्ही त्यांना सांगू शकता. हा, तुमचे पर्सेंटेज 65 नाहीच आहे, 58 आहे,
आणि तुम्ही बळजबरी 65 टाकले, तर हे तर फेक झालं ना, हे तर चुकीचं झालं. पण माझं म्हणणं की या एवढ्याशा गोष्टींसाठी नाही, पण जर खूपच मेजर मिस्टेक झालेली आहे, आता मेलचं फिमेल होऊन गेलंय फॉर्म भरताना, किंवा सिटी सेंटरच चुकीचं टाकलं गेलं, औरंगाबाद टाकलं गेलं आणि तुम्हाला मुंबई टाकायचं होतं समजा प्रीसाठी, अशी जर काही चूक झाली तर मग तुम्ही परत फॉर्म भरू शकता. पण परत फॉर्म भरण्याचा प्रॉब्लेम असा आहे की परत फॉर्म भरण्यासाठी परत तुम्हाला तेवढे पेमेंटही करावं लागतं. जर समजा तुम्ही पेमेंट पर्यंत पोहोचलेच नाही आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला तुमची मिस्टेक दिसून गेली, तर मग तुम्ही परत फॉर्म भरू शकता, नवीन आयडी जनरेट होईल, नवीन आयडी पासवर्ड येईल तुमचा जो काय असेल तो, आणि त्याच फॉर्मचं पेमेंट करा. पहिला फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. फक्त ईमेल ऍड्रेस वगैरे सगळं सेमच ठेवा, वेगवेगळे नका टाकू. तर जर का पेमेंट तुमचं मला वाटतंय केलेलं असेल आणि तुम्ही मला परत जर का फॉर्म भरायचा असेल, तरी पण तुम्ही 2 वेळेस फॉर्म भरू शकता, 3 वेळेस भरू शकता. फक्त प्रत्येक वेळेस वेगवेगळं पेमेंट करावं लागतं तुम्हाला. आणि जो लास्ट फॉर्म असतो तुमचा तो एक्सेप्ट होतो, जो शेवटचा असतो तो. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. एक्झाम डेट, सिलेबस आणि पॅटर्न्स. तर आता एक्झाम डेट बघा. एक्झाम डेट तर त्यांनी प्रीची ऑक्टोबर दिलेली टेंटेटिव्ह, एक्झॅक्ट डेट नाही सांगितलेली. ठीक आहे, कोरोनामुळे थोडासा इश्यू असेल कदाचित एक्झॅक्ट डेट नाही दिली. मेन्सचं पण आहे नोव्हेंबरमध्ये, पण एक्झॅक्ट डेट नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबस सगळा सेम आहे, जो बँक एक्झामचा आहे. जे मुलं एमबीए साठी प्रिपेअर करताय त्यांचा पण, जे कॅम्पस रिक्रुटमेंट साठी करताय इनफॅक्ट त्यांनाही बऱ्यापैकी जमू शकतं. सेमच आहे, फक्त एमबीए साठी तरी थोडा सिलेबस जास्त असतो ऍबस्ट्रॅक्ट रिजनिंगचा, इथं तो नाहीये. तर सेम बँक एक्झामचा जो सिलेबस आहे तोच, म्हणजे वेगळं काहीच प्रिपेअर करायचं नाही. जे तुम्ही नॉर्मल एसबीआय आरबीआय साठी प्रिपेअर करताय सगळं तेच. ठीक आहे. लेवल ऑफ डिफिकल्टी मला वाटतं एसबीआय क्लर्क आणि आरआरबी पीओ सारखी पकडा. कारण की इन्शुरन्स म्हटलं की पेपर खूप सोपा असतोय, सगळ्यांना माहिती आहे आणि इतक्या दिवसामध्ये तेच ऐकलं असेल. पण ही ऑफिसरची पोस्ट आहे, त्याच्यामुळे थोडंसं अवघड राहील. पण थोडा जरी अवघड म्हटला तर तो लगेच आयबीपीएस पीओ किंवा एसबीआय पीओ ला टच होईल असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा खालीच राहील. जर आयबीपीएस पीओ आणि एसबीआय पीओ ला टच होते तर मग आरआरबी पीओच्या कॉन्ट लॉजिक सारखी लेवल राहील, किंवा एसबीआय क्लर्क म्हणू शकता. सर एसबीआय क्लर्क कसं काय म्हणता तुम्ही? आजकाल ना एसबीआय क्लर्कची लेवल पण खूप बेकार आलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी लेवल वाढलेली आहे. तर मला वाटतं तसं तुम्ही पकडून चालू शकता, कारण आजकालच्या मागचे 2-3 वर्षाचे एसबीआय क्लर्कचे पेपर बघितले तर बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे. तर तुम्ही त्याला म्हणू शकता तसं. ठीक आहे. आणि लकीली म्हणा, तुम्ही फॉर्च्युनेटली म्हणा, की सध्या सगळे मुलं एसबीआय क्लर्क आणि आरआरबी पीओ साठी प्रिपेअर करताय. काही जणांची एसबीआयची एक्झाम दिलेली, रिझल्ट लागलेला नाही अजून. काहींचा आरआरबीचा रिझल्ट नाही आलेला, पण बऱ्यापैकी त्यांचं प्रिपरेशन चालूच आहे पुढच्या एक्झामसाठी. तर मला वाटतं जर तुम्ही या एक्झामसाठी तसंही प्रिपेअर करताय, लेवल ऑफ डिफिकल्टी तीच आहे, तर 100% फॉर्म भरायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. पॅटर्न्स प्री प्लस मेन्स प्लस डिस्क्रिप्टिव्ह प्लस इंटरव्ह्यू असे 4 टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रीचे मार्क्स आणि डिस्क्रिप्टिव्हचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी पकडलं जात नाही. फायनल सिलेक्शन मेन्स आणि इंटरव्ह्यू वरती होतं. मेन्स 75%, इंटरव्ह्यू 25%. ठीक आहे. मग सर प्री आणि डिस्क्रिप्टिव्हचे जर मार्क्स पकडला जात नाही तर त्याला तेवढा इम्पॉर्टन्स नाही का? त्याला 100% तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. कशामुळे? कारण तुम्ही याच्यात जर फेल झाले तर बाहेर जाणार आहे ना. मग सर मार्क्स तर पकडणार नाही, ही मार्क्स नाही पकडणार, पण पास तर व्हावं लागेल. सर जरा एक्सप्लेन करा. हे मी डिस्क्रिप्टिव्हच्या सेक्शनमध्ये पुढे एक्सप्लेन करतो. ठीक आहे, पुढे एक्सप्लेन करतो आपण. सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ आहे का? तर हो, सेक्शनल कट ऑफ ओव्हरऑल कट ऑफ आहे, त्याच्याबद्दल काही निश्चिंत राहा तुम्ही. आणि जरी सेक्शनल कट ऑफ समजा नसला एखाद्या एक्झामला, ठीक आहे, समजा तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सेक्शनल कट ऑफ नाही दिसला, तरी माझं काय म्हणणं आहे, सेक्शनल कट ऑफ आहे असं पकडून चला. कारण बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे, बऱ्याच वेळेस. आणि सेक्शनल टायमिंग आहे ना याच्यामध्ये, सेक्शनल टायमिंग असल्यामुळे तर तुम्हाला सेक्शनल कट ऑफचा विचार करणंच आहे. असं तर होणार नाही की 20 मिनिटं तुम्हाला दिलेले आणि तुम्ही विचार करता जाऊ दे सेक्शनल कट ऑफनी बसून राहू आपण आरामात. असं थोडी करणार आहे. ओव्हरऑल कट ऑफ साठी तर तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स घेतील तेवढे घ्यावेच लागणार आहे. आणि याचे कट ऑफ तर भरपूर वरती जातील प्रीचे, कारण लेवल खूप सोपे असते. हा पण मी एक्सप्लेन करतो पुढे प्री आणि याचा. हे बघा, प्रीच्या एक्झाम्स मध्ये काय काय पॅटर्न आहे, हे आपलं नॉर्मल सगळं जे आपण सगळ्या बँकिंग एक्झामला बघतो, की इंग्लिश 30 क्वेश्चन्स 20 मिनिट्स, एलआर 35 क्वेश्चन्स 20 मिनिट्स, लॉजिक कॉन्ट तेवढं सेम. आणि मेन्ससाठी एलआर 50 मार्क्सला, हे मार्क्स आहे बरं का, क्वेश्चन्स किती माहित नाही, त्यांनी क्वेश्चन दिलेले नाही. इंग्लिश 50 मार्क्स, जीके 50 मार्क्स, आणि कॉन्ट जे आहे ते पण 50 मार्क्स, सगळं 50 मार्क्सला आहे. टायमिंग 40, 30 आणि 40 मिनिट्स आहे. सेक्शनल टायमिंग दिलेलं आहे, कॉम्पोजिट टाइम नाहीये. तुम्ही तुमच्या मनाने टाइम ऍडजस्ट नाही करू शकत, प्रत्येक सेक्शनसाठी टाइम दिलेला आहे. तर जीकेला ज्या मुलांना इच्छा असते की नाही पूर्ण डिटेलमध्ये वाचावं, विचार करावं, त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे. सो याच्यामध्ये फक्त जनरल अवेअरनेस जे कसं करायचं ते पण मी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. पण बाकी सगळं आपलं नॉर्मलच आहे. हे सगळं तुम्ही सगळ्या बँकिंग एक्झामला प्रिपेअर करता. टिपिकल जे सब्जेक्ट्स आहेत, जे सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 100% अप्लाय करायला पाहिजे, त्यात काही वाद नाहीये. याच्यात क्वेश्चन्स किती ते माहित नाही बरं का, त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामध्ये, पण ठीक आहे, क्वेश्चन्स किती का असे ना, लेवल मला वाटतं आरआरबी पीओ किंवा एसबीआय क्लर्क सारखे पकडा तुम्ही, एसबीआय क्लर्क मेन्स सारखी. डिस्क्रिप्टिव्ह, आता डिस्क्रिप्टिव्हचं कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला लेटर आहे 10 मार्क्सला आणि एसे आहे 20 मार्क्सला. टोटल असे 30 मिनिट्स दिलेले आणि टोटल 30 मार्क्स पण आहेत. 30 मार्क्स पण आहे, टोटल 30 मिनिट्स पण आहे. सर मग याच्यामध्ये क्वालिफाईंग नेचर आहे, ज्यांनी असं म्हटलेलं आहे, याचे मार्क्स पकडणार नाहीये पुढे. याचे मार्क्स जरी नाही पकडणार, पण हे मात्र तुम्हाला क्वालिफायसाठी तेवढे मार्क्स तर घ्यावेच लागतील ना.
म्हणजे याच्यात तुम्ही फेल होऊ शकता का? हो, ऑफकोर्स फेल होऊ शकता. आता मागे LIC मध्ये इंग्लिश क्वालिफाईंग होतं. इंग्लिश भरपूर मुलांनी LIC चे खूप चांगला स्कोर मारला होता. कॉन्ट, लॉजिक, जीके आणि कम्प्युटरमध्ये. पण इंग्लिश क्वालिफाईंग होतं, पण त्यात पासच नाही झाले. म्हणजे सर, म्हणजे बघा काय सांगतो, सिंपल सांगतोय. टोटल 30 मिनिट्स समजा 30 मार्क्स पकडा. 30 मार्क्स तर दिलेलेच आहे ना यांनी वरती. 30 मार्क्सचा पेपर आहे. आता 30 मार्क्स पैकी एखाद्याला समजा 25 मार्क्स पडले, तर 25 मार्क्स त्याचे फायनल सिलेक्शन मध्ये काउंट नाही होणार. समजा एखाद्याला 25 नाही पडले, 15 पडले, तर याचे 15 पण काउंट नाही होणार. मग सर, पण कट ऑफ तर लावतील ते 10 मार्क्सचा. आता 10 मार्क्सचा कट ऑफ लावला, तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स तर घेणंच आहे ना. त्या 10च्या वरती तुम्ही किती पण मार्क्स घ्या, तर तुमचे ते मार्क्स काउंट नाही होणार सिलेक्शनसाठी, पण तुम्हाला कट ऑफ तर क्लिअर करावा लागेल. सर, त्यांचा कट ऑफ किती असतो? कट ऑफ ते आता सहसा डिक्लेअर नाही करत, पण ते क्वालिफाईंग नेचर म्हणजे तेवढं तेवढं देतात असते. जसं भरपूर ठिकाणी असतं ते. LPT मध्ये पण आपल्याला मिनिमम क्वालिफाय करावं लागतं, त्याचे मार्क्स नसतात. LPT काय सर, आता ती लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ती इथे नाहीये, बऱ्याच ठिकाणी असते. इथे नाही म्हणजे आता ते पॉईंट आपला डायव्हर्ट होईल, त्याच्याबद्दल नाही मी जास्त बोलत. पण पॉईंट इथे असा आहे की हा डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे ना, त्याला थोडं सिरियस घ्या. बऱ्याच मुलांना असं वाटतं क्वालिफाईंग आहे म्हणजे ते सगळ्यांना पास करणार आहे. सगळ्यांना पास करणार, त्यात पण नापास होऊ शकतं जर तुम्ही काहीच नीट लिहिलं नाही तर. मग सर, डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास कधी करायचा आहे? डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यासाचा सध्या नका लोड घेऊ, कारण की प्री नंतर मेन्सला आहे तो पार्ट, मेन्सचा पण नंतर आहे इनफॅक्ट. तर सध्या मला वाटतं प्री पर्यंत नाही केलं तरी चालेल, किंवा जर तुम्ही फातिया मॅडमला रेग्युलर फॉलो करत असाल, क्वेस्टपॉड फॉलो करत असाल, तर तुमच्या जीएसटीचा फायदा तुम्हाला भयंकर होईल इथे. तर तुम्ही रेग्युलर मॅडम जे जे सांगताय ना जीएसटी बनवायचं, तेवढं जरी तुम्ही केलं तर ऑफकोर्स त्यात फायदा होईल. मला वाटतं तुम्ही मॅमला फॉलो करा. जशी जशी प्रीची एक्झाम होऊन जाईल, मॅडम तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगतील याच्याबद्दल, गॅरंटी सांगतील, तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. ठीक आहे. इंटरव्ह्यूची पण तयारी होऊन जाईल. जर कोरोनामुळे सिच्युएशन पॉसिबल असली तर आपण ऑफलाईन घेऊ शकतो क्लासमध्ये, आणि जर पॉसिबल नसेल तर ऑनलाईन पण इंटरव्ह्यू होतील, त्याची निश्चिंत राहा तुम्ही त्याबद्दल. ते असे 4 सेक्शनमध्ये आहेत. जे तुमचं फायनल सिलेक्शन आहे ते मेन्सच्या मार्क्सवरती आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्सवरती. याचे मार्क्स कन्सिडर करणार नाही ते फायनल सिलेक्शनला, पण तुम्हाला हे कट ऑफ तर क्लिअर करावं लागेल. तसंच प्रीचं आहे बघा ना, आता प्रीचा कट ऑफ समजा 70 लागला, आणि जर तुम्हाला पडलेच 60 तर तुम्ही इथंच डिस्क्वालिफाय. मग भले त्याचे मार्क्स काउंट हो ना हो पुढे, त्यामुळे क्वालिफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही असं पकडून चला की सगळ्यांचे मार्क्स पकडणार आहे, असं पकडून अभ्यास करा, म्हणजे अभ्यास व्यवस्थित होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकच मिनिट हा. ही झाली एक्झाम प्रोसेस. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे मला ही लिस्ट नव्हती सांगायची. ऍक्च्युली लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स म्हणून त्यांनी एक पूर्ण त्यांनी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे की काय 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 तुम्हाला पाहिजे सिलेक्शनच्या वेळेस. जर तुमचं सिलेक्शन झालं तर शेवटी काय काय पाहिजे. तर मी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स त्या पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिलं होतं. तर सगळ्यांनी काय करायचं, नोटिफिकेशन एकदा प्लीज बघा. त्याच्यामध्ये ना तुम्हाला हे सगळं दिलेले, हे नीट वाचाय, मुद्दाम ही लाईन टाकली होती की हे नोटिफिकेशन जे आहे ना ते एकदा बघून घ्या. काय खूप मोठं नोटिफिकेशन नाहीये, तसं 30 पेजेस दिलेले त्यांनी, पण त्या 30 पैकी एक 10 to 15 पेजेस तुम्हाला रीड करायचे. मला तरी वाटतं एकदम प्रॉपरली रीड करा. त्याच्यामध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी दिलेल्या आहे. आम्ही होईल तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, बट स्टील तुम्ही त्या पण रीड करा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ना डॉक्युमेंट्स काय न्यायचे आहेत आपल्याला पुढे, ह्या पण गोष्टी कळतील. जसं डोमिसाईल, नॅशनॅलिटी म्हणा, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यावर काय पाहिजे, नाव कसं पाहिजे, काय नाही, सगळं बघा. आणि कारण ह्या गोष्टी कशा नाही सगळ्यांना माहिती असतात मोस्टली, पण काही जण नवीन असतील तर त्यांच्यासाठी मला वाटतं त्यांनी एकदा बघून घ्यावे. त्यात तुमचा काही प्रॉब्लेम असेल, बर्थ प्लेसचा इश्यू असेल, त्या सगळ्या गोष्टी बघू शकता. बाकी या ज्या 4 गोष्टी आहेत या तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायच्या आहे, एक्झाम फॉर्म भरताना. आणि नवीन स्टुडंट असतील तर त्यांना माहित नसतं की या साईजमध्ये तुम्हाला हे फॉर्म्स वगैरे साईज ठेवायची याची. तर पासपोर्टचा फोटो जो होईल तेवढा तुम्ही चांगल्या बॅकग्राऊंडवरती ठेवा. सेल्फी बिल्फी ठेवू नका फेसबुकचा डीपी. आणि सिग्नेचर जे आहे ते बरेच जण अशी एकदम छोटीशी करतात, त्याच्यामुळे पॉईंट्स लिहिलेले. सिग्नेचर प्रॉपर तुमचा जेवढा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये व्यवस्थित करा. आणि सिग्नेचर करताना त्याला स्कॅन करून अपलोड करायचं असतं. तर बरेच जण आता कोरोनामुळे कुठे बाहेर जात नाहीत आणि मोबाईलमध्ये स्कॅन करतात. मोबाईलमध्ये स्कॅन केल्यावर एखादा सॉफ्टवेअर असतं, एखादा ऍप असतं, त्या ऍपचा पण लोगो बिगो येऊन जातो. तसं नका यूज. जरी आला तर त्याला क्रॉप करून घ्या, तुमची सिग्नेचर दिसली पाहिजे आणि प्रॉपर भरीव दिसली पाहिजे. अशी कुठेतरी कोपऱ्यात सिग्नेचर आहे तर याच्यामुळे काय होतं, मग एक्झामच्या दिवशी तुमचं हॉल तिकीट जरी आलं तर तुमचं लिस्टमध्ये नाव नसतं, तुम्हाला ते काढून टाकता की तुमच्या सिग्नेचरचा प्रॉब्लेम म्हणून. तर याच्यामुळे हे मुद्दाम लिहिलेलं आहे मी. बरेच मुलं म्हणतील सर आम्हाला माहिती आहे, हो, पण या गोष्टींमुळे एक्झाम सेंटरला बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो. तर एकदम व्यवस्थित करा. या साईजमध्ये हे सगळं पाहिजे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन पाहिजे. यासाठी तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू कलर वापरू शकता. इथे पण सिग्नेचरसाठी ब्लॅकच दिलेलं आहे त्यांनी, फक्त डिक्लेरेशनसाठी ब्लॅक आणि ब्ल्यू आहे. सर डिक्लेरेशन काय, हँड रिटन. याच्यामध्ये आपल्याला लिहून द्यावं लागतं की बाबा मी जेवढी पण माहिती दिली ती सगळी करेक्ट आहे. आणि हे सगळं डिक्लेरेशन त्यांनी स्वतः तुम्हाला दिलेलं आहे, नोटिफिकेशनमध्ये आहे ते. तर त्याचा आम्ही स्क्रीनशॉट काढून काय करतो, या व्हिडिओच्या खाली टाकून देतो. तुम्ही तो स्क्रीनशॉट बघा त्याचा. ते स्वतः हाताने लिहायचे, ते टाईप करायचं नाही, हँड रिटन डिक्लेरेशन आहे. आणि त्याला तुम्हाला भरून द्यायचं की मी दिलेली माहिती सगळी बरोबर आहे म्हणून. क्लिअर? ओके. बाकी त्यानंतर नोटिफिकेशन एकदम प्रॉपरली रीड करा तुम्ही. टिपिकल जे आपल्या IBPS आपण फॉर्म भरतो तसाच फॉर्म आहे, पण नवीन स्टुडंटसाठी हे सांगावं लागतं, काही नवीन मुलं बघत असतील तर. ठीक आहे.
नोटिफिकेशन परत परत सांगतो मी, रीड करा बरं का, थोडा वेळ जाईल तुमचा, पण तरी पण रीड करा, त्यातनं तुम्हाला काही पॉईंट्स अजून क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. मग आता मेन पार्ट होता याच्यानंतरचा स्टडी प्लॅन. मेन पार्ट म्हणजे भरपूर जणांचे जे 5-6 दिवसापासून मेसेज होते की सर मग आम्ही अभ्यास कसा करू, काय करू. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता इतक्या वेळ जर का व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, तुम्हाला हे कळून चुकलं असणार आहे की याच्यामध्ये वेगळा सिलेबस नाहीये. याचा सिलेबस जो आहे तो सेम आरआरबी पीओ आणि एसबीआय ज्युनियर असोसिएटच्या मेन्स सारखा असणार आहे. बऱ्यापैकी एक अंदाज आहे. पण हा कुठेच आयबीपीएस पीओ किंवा नॉट लाईक एसबीआय पीओ असं दिलेलं आहे. इतका इतका जास्त टफ नसणार आहे. इथं खूप जास्त टफ एक्झाम असते ही मला वाटतं तेवढी टफ नसणार आहे. त्यामुळे एसबीआय ज्युनियर असोसिएट म्हटल्यावर काही जणांना असं वाटेल सर कसं काय क्लेरिकल सारखं राहील का. आजकाल एसबीआयची क्लर्कची एक्झाम पण थोडीशी अवघड झालेली आहे. आरआरबी पीओची लेवल सारखं राहतं ते, तुम्ही त्याला तसं पकडू शकता. तर मला असं वाटतंय की जे मुलं ऑलरेडी या दोन्ही एक्झामसाठी प्रिपेअर करताय आणि लकीली याच दोन्ही एक्झाम आता या महिन्यामध्ये मेन्स होण्याचे चान्सेस आहेत सप्टेंबरमध्ये. 25ला तर मला वाटतं आरआरबी पीओ आहे. एसबीआयचं जर बघितलं तर त्याच आसपास येण्याचे चान्सेस आहेत, कारण आता प्री झाली औरंगाबाद सेंटरची. तर 8-10 दिवस रिझल्टसाठी, 8-10 दिवस ते देतील हॉल तिकीटसाठी. तर असं जर पकडलं मिनिमम बरं का, तर मला असं वाटतं की दोन्ही एक्झाम्स याच मंथमध्ये असणार आहे, सप्टेंबरमध्ये. हा मंथ म्हणजे सप्टेंबर. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही प्रिपेअर करताय तर तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही. जस्ट एक तुम्हाला एक्झाम देऊन यायची, काहीच वेगळं करायची गरज नाही. तर जर कोणी नवीन स्टुडंट्स असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं मी सांगतो. पण जर जुने स्टुडंट असतील तर मला वाटत नाही की तुम्ही काही वेगळा स्टडी प्लॅन केला पाहिजे. तुमचा जो आरआरबी पीओ नाही, एसबीआय ज्युनियर असोसिएट मेन्सचा चालू आहे तोच करा. तो सगळा स्टडी प्लॅन विकली टॉकमध्ये कालच आम्ही एक्सप्लेन केलेला आहे. विकली टॉक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. एक प्रॉपर स्टडी प्लॅनचा व्हिडिओ असतो. ठीक आहे. पण जर असे काही मुलं असतील ज्यांनी ह्या दोन्ही फॉर्म भरलेलेच नाही, आता मला तर वाटत नाही यार की तुमच्या पैकी असे कोणी मुलं असतील, 99% मुलं तर असे असतील ज्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत. बरोबर. काही खूप रेअर मुलं असे असतील जे या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वेट करत होते आणि कदाचित त्यांनी हे फॉर्म भरलेले नसतील. तर मग त्यांनी कसं केलं पाहिजे ते बघू आपण. त्याच्या अगोदर फक्त एक जनरल अवेअरनेस जे आहे त्याचं प्रिपरेशन कसं करायचं याचं मुलांचं म्हणणं होतं. तर जनरल अवेअरनेसमध्ये त्यांनी इन्शुरन्ससाठी आम्ही काही स्पेशल करू का, तसं जुन्या मुलांशी बोललो तर त्यांनी म्हटलं सर याच्यानुसार इन्शुरन्ससाठी खूप काही असं वेगळं त्यांना प्रिपेअर करायची गरज नाही. फक्त एक मुलांना वॉच ठेवायला लावायचं की जे सध्या तुम्ही जनरल अवेअरनेसचं प्रिपरेशन ज्या काय सोर्समधनं करता त्याच्यामध्ये काय करायचं, रेग्युलर करंट अफेअर्स जे आहे तुमचं, त्या करंट अफेअर्समध्ये इन्शुरन्सशी रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्या थोड्याशा चांगल्या करायच्या. आज जर तुम्ही 10 न्यूज वाचल्यात त्याच्यात तुम्हाला काही ना काहीतरी इन्शुरन्सच्या न्यूज दिसतात, फक्त त्याला थोडंसं सिरियस नोटवरती करा म्हणे. बाकी असं काही वेगळं इन्शुरन्ससाठी काही तुम्हाला करावं लागेल असं त्या मुलांचंही म्हणणं नाहीये. आणि जरी इन्शुरन्सचे असे स्पेसिफिक काही क्वेश्चन विचारले तर ते इतके नाही विचारत की तुम्ही लगेच डायरेक्ट डिस्क्वालिफायच होणार आहे. तरी तरी तुम्ही ते क्वेश्चन स्किप केले आणि तुमचा नॉर्मल जीके जरी ठेवलं तरी चालेल. तर असंही तुम्ही या दोन्ही एक्झामसाठी जनरल अवेअरनेस करताच आहे ना, तर मग तेवढंच प्रिपेअर करा. काहीच वेगळं करायची गरज नाहीये. ठीक आहे. सध्या तरी मला वाटतं काही वेगळं करायची गरज नाहीये. तेवढं जरी प्रॉपरली केलं तरी चालेल. सर जनरल अवेअरनेससाठी सोर्सेस कोणते आहेत हे सगळं त्या विकली टॉकमध्ये स्टडी प्लॅनमध्ये आम्ही या एक्झामच्या स्टडी प्लॅनसाठी सांगितलेलं आहे. ते जरी तुम्ही फॉलो केलं तरी चालेल. ठीक आहे. त्याची लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मग सर मॉक टेस्ट मुलांना थोडीशी पंचायत झाली, कारण ऑलिबोर्डमध्ये एनआयसीएलच्या सेपरेट मॉक टेस्ट नाहीयेत. तर आता ऑलिबोर्डमध्ये एनआयसीएलच्या सेपरेट मॉक टेस्ट नसेल तर तुम्हाला माहिती की याची लेवल जी आहे, प्रीची लेवल पण तुम्ही एसबीआय ज्युनियर असोसिएट सारखे पकडू शकता. इन्शुरन्सचा पेपर म्हटलं की बऱ्यापैकी इझी राहतो. तर एसबीआय ज्युनियर असोसिएट सारखाच प्रीचाही पकडू शकता तुम्ही आणि मेन्सचाही पकडू शकता. तर मला वाटतं एसबीआयच्या मॉक टेस्ट तुम्ही तिथे वापरू शकता. सर आरआरबीच्याही वापरता येतं, पण आरआरबीच्या कसं आहे ना, सेक्शनल टायमिंग नाही, कॉम्पोजिट टायमिंग आहे, त्याच्यामुळे गडबड होईल. आता ज्या मुलांकडे ऑलिबोर्डचा पॅक आहे त्याच्यामध्ये कधी कधी काही दुसऱ्या एक्झाम्स पण असतात ज्याच्यामध्ये कॉम्पोजिट टाइम नाहीये, सेक्शनल टायमिंगच आहे आणि त्याचे पण पेपर्स असतात, तर तुम्ही त्याही देऊ शकतात. आता काही जणांकडे आयडीबीआयचा असेल बघा, एक प्रॅक्टिस म्हणून आयडीबीआयचाही देऊ शकता. पण मला तरी वाटतं की ही लेवल परफेक्ट आहे. पण सर आमच्याकडे तेवढा मॉक टेस्टच अवेलेबल नाही. ऑलिबोर्डच्या 10 आहेत पण आम्ही त्या सगळ्या इकडेच वापरणार आहे. खरं सांगतो, ऑलिबोर्डच्या जरी 10 असतील ना तर कोणीच मेन्सच्या 10च्या 10 मॉक टेस्ट युटिलाइज नाही करत. 3-4 मॉक टेस्ट देतात मुलं, त्याच्यानंतर एवढा दिनच होत नाही. तर तुम्ही त्या एनआयसीएल साठी यूज करा. आणि जरी झाले असतील तर मग प्रॅक्टिस मॉक किंवा बँकर्स अड्डा याचं एखादं पॅक असेल मित्रांकडे, तर 2-4 तुम्ही त्यातनं द्या, त्यांना इकडचे द्यायला लावा. तर या सगळ्या मॉक टेस्ट तुम्ही यूज करू शकता. मला तरी वाटते की एसबीआय ज्युनियर असोसिएट म्हणजेच क्लेरिकलच्या मेन्सच्या जे मॉक टेस्ट आहे आणि प्रीच्या ज्या आहे यासाठी बेस्ट असतील. तुम्ही याला कम्पेअर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रीची लेवल आणि मेन्सची लेवल मी तुम्हाला सांगितली. प्रीला फक्त आरआरबी याच्यामुळे नाही लिहिलं कारण आरआरबीला सेक्शनल टायमिंग नसतो, त्याच्यामुळे मग मी तिथं तसं लिहिलं नाही. तर एसबीआय ज्युनियर असोसिएटचं मला वाटतं मेन्सची लेवल तुम्ही पकडून चालायला पाहिजे. ठीक आहे. आणि जास्त आली तर पुढे आपण आयबीपीएस एसबीआय पीओ साठी प्रिपेअर करणारच आहे. क्लिअर. सो आता जे नवीन मुलं होते, ठीक आहे, त्यांचं शेड्यूल कसं पाहिजे. आता डेली मला तर वाटतं की जर समजा तुम्ही आमचं ते शेड्यूल फॉलो नाही करत, जे विकली टॉकमध्ये दिलेले आरआरबी आणि एसबीआय साठी, 90% मुलं मला माहिती की ते शेड्यूल फॉलो करतात, त्यांनी तेच करा, काही वेगळं नका करू. फक्त जे मुलं नवीन आहेत, ठीक आहे, त्यांनी कसं केलं पाहिजे. नवीन म्हणजे त्यांनी
फक्त याच एक्झामसाठी फॉर्म भरता येते. त्यांनी त्यासाठी फॉर्मच नव्हता अप्लाय केलेला. तर मला वाटतं की डेली कॉन्ट एलरचं आपलं लाईव्ह सेशन करा टेलिग्रामचं लाईव्ह सेशन, त्याला 4-5 तास दिले पाहिजे. इंग्लिशचं क्वेस्ट फॉर्ड मॅडम जसं सांगते तसं करा, किंवा मॅडमचा सेशन आहे टेलिग्रामवरती ते करा 2-3 तास. डेली जनरल अवेअरनेस जे आहे ते ऍटलीस्ट 2 तास तरी केलं पाहिजे तुम्ही. कारण काय, आता 1 महिना कंप्लीट आहे तुमच्याकडे सप्टेंबरचा, ऑक्टोबरमध्ये प्री आहे, नोव्हेंबरमध्ये मेन्स आहे. तर म्हणजे 2 महिने तसे भेटतील जनरल अवेअरनेससाठी. तर 2 महिन्यामध्ये काय काय करू शकता तुम्ही, जीएचं जे करंट चालू आहे त्याच्यावरती पहिले जास्ती फोकस करा. कारण की आता जर नोव्हेंबरमध्ये मेन्स म्हटलं तर तुम्हाला ऑक्टोबर करणं खूप मस्ट आहे, सप्टेंबर करणं मस्ट आहे, ऑगस्ट करणं मस्ट आहे, आणि फार तर फार जुलै. एवढे 3-4 महिने तुम्ही खूप चांगले केलेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये भरपूर न्यूज झाले, आता ऑलिम्पिक्स झालेले आहे बरोबर, त्याच्यासाठी न्यूज वगैरे कामात येतील. आणि इन्शुरन्सच्या जेवढ्या पण चांगल्या न्यूज असतील जवळपास त्या ठेवा. चांगली गोष्ट काय, याच्यामध्ये 2 महिन्यानंतर एक्झाम आहे, 2 महिन्यानंतर एक्झाम आहे म्हणून इथून पुढचं जे जनरल अवेअरनेसचं तुम्ही प्रिपेअर करणार आहे, डे टू डेचं तुम्ही रेग्युलर प्रिपेअर करा, रोज पुढचं सगळं प्रिपेअर करा. कारण तुम्हाला आता जर का फेब्रुवारीचा काही जनरल अवेअरनेसच्या न्यूज करायला लावलं तर बोर होईल, कारण त्या न्यूज थोड्याशा ओल्ड झालेल्या आहे. पण जर तुम्हाला पुढच्या न्यूज करायला लावलं तर खूप मजा येईल, कारण की आता त्या पुढे होणार आहेत ना, तर रोजच्या रोज आपल्याला करायला मजा येतं. त्यामुळे मला वाटतं इथून पुढच्या 2 महिन्याच्या न्यूज तर कराच, आणि मग तुम्ही मागच्या 2 महिन्यापर्यंत करू शकता. जर नोव्हेंबरला एक्झाम असेल तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की 3 ते 4 महिन्यांचं जनरली जीए विचारतात ते तुम्हाला. 3-4 महिने म्हणजे हेच, आता मागचा महिना, हा महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे सगळ्यात बेस्ट राहतील. ठीक आहे. बाकी हे तर तुमचं शेड्यूल झालं. एकच मिनिट. या शेड्यूलमध्ये वीकली 3 प्रीच्या मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. जर आता मुलांनी आरआरबी आणि एसबीआय साठी प्रिपेअर नसतील करत ते मुलं, फक्त यासाठी करताय, तर वीकली 3 प्रीच्या मॉक टेस्ट दिल्या पाहिजे विथ डिटेल अनालिसिस. डिटेल अनालिसिस कसं करायचं सर, त्या अनालिसिसचा व्हिडिओ दाखवा एकदा. वीकली 3 प्रीच्या मॉक टेस्ट द्यायचे आहे, आणि त्याचा अनालिसिस एकदम डिटेलमध्ये करायचं, एकदम डिटेल. जे मुलं फक्त आणि फक्त या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, ज्यांना माहितच नाही आम्ही एसबीआय नाही दिलेली सर, आरआरबी नाही दिलेली, तर मग तुम्ही या 3 मॉक टेस्ट आठवड्याला, त्या पण मला वाटतंय की ऑल्टरनेटली दिल्या पाहिजे, ऑल्टरनेटली. ठीक आहे, म्हणजे एका दिवसाआड. आणि त्याचं अनालिसिस असं करायचंय. हे बघा, हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, 25 एप्रिलला बनवलेला आहे हा ऍक्च्युली. हा युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही हे टायटल जरी सर्च केलं आपल्या चॅनलवरती तर भेटून जाईल. तर डिटेलमध्ये सांगितलेलं की मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं. त्यामुळे तुम्ही 3 मॉक टेस्ट मला वाटतं प्रीच्या ठेवल्या पाहिजे. आणि मग आता 1-2 आठवड्यामध्ये जर तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी याच्यावर कमांड आली तर मग तुम्ही हळूहळू मेन्सचा विचार करू शकता. असं नाही की प्रीची एक्झाम झाल्यानंतरच मेन्स करायला पाहिजे, मेन्स आधी पण स्टार्ट केलं तर चालतं. पण पहिले तरी ऍटलीस्ट याचे स्कोर्स बघा, रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी सोबत कॉन्टॅक्ट करा, ते काय सांगतात बघा, त्यानुसार जाऊ शकता. थँक्यू सर. एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी मग मला असं वाटतंय कॉन्ट एलरला तुम्ही वेळ देऊ शकता. सर आता हे एवढं कसं मॅनेज होईल, एवढं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकतर हे फॉलो करा 1 दिवस, आणि याला ऑर हे ठेवा. ठीक आहे, याला ऑर ठेवू शकता. कारण ज्या दिवशी तुम्ही मॉक टेस्ट दिले, अनालिसिस केले, त्या दिवशी मग तुम्ही कॉन्ट एलर इंग्लिशची थोडीशी प्रॅक्टिस करू शकता, आणि दुसऱ्या दिवशी मग तुमचं हे सेशन्स आहेच आपले रेग्युलर, तर याला हे तुम्ही ऑप्शन मध्ये पण ठेवू शकता. ठीक आहे. सर मेन्सचं कधी चालू करू, आता मेन्सचं इतक्या लवकर नको, कारण की पहिले तुमचे प्रीचा स्कोर किती येतोय, काय येतोय ते बघावं लागेल. कारण जे मुलं थोडेसे आहेत मला वाटतं एक्सपर्ट, ते तर सगळं आपलं हे रेग्युलर फॉलो करत असणार आहे. आरआरबी पीओचं विकली टॉक, त्याच्यात आम्ही सगळं सांगतो. फक्त नवीन जे आहे त्यांनी मला वाटतं स्टार्टिंग अशी करायला की हरकत नाहीये. बाकी एक्स्ट्रा प्रॅक्टिस सर आम्ही डेली काय करायची, जर का मॉक टेस्ट दिली त्यासोबत हे करायचं असेल हे सोडून, तर डेली मला वाटतं की 3-4 डीआय आणि केसलेट चांगलं करा. कारण बेसिक वरती बऱ्यापैकी कमांड असते मुलांची, पण डीआय केसलेट एक चांगलं करा. कारण डीआय केसलेट आणि बेसिकनी तुमचं 60 to 70% वेटेज कव्हर होऊन जातं कुठल्या पण एक्झामचं, आणि मेन्सचं पण होऊन जातं. मग वर्ड प्रॉब्लेमच्या आधी जर तुम्ही हे केलं तर खूप जास्त बेटर होईल कॉन्टसाठी. आणि एलआर साठी 5 ते 6 पझल्स तर रेग्युलर चालू ठेवा, कारण की मोस्टली 50% पेपर तर पझल्स वरतीच असतो लॉजिकचा, त्याच्यावरती जर का थोडा हँड आला तर बरं होईल. इंग्लिशसाठी फातिमा मॅडमचं रेग्युलर एक आठवड्याला एक व्हिडिओ येत असतो इंग्लिशचा, तो फॉलो करा. मॅथ्सचा दर सोमवारी किंवा रविवारी एक वीकली टॉक येत असतो, त्याच्याबद्दल मी बोलतोय. जे नवीन मुले त्यांना माहित नसेल तो बघा, त्यात सगळ्या डिटेल्स आम्ही देतो. ओके, तर अशा पद्धतीचं होते. आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. बऱ्यापैकी आम्ही सगळे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट स्टील जर तुम्हाला असं वाटत असेल की यार याच्या पलीकडे अजून काय आहे, तर माझं काय मत आहे, असे काही गोष्टी आहेत ज्या आम्ही याच्यात कदाचित एक्सप्लेन नसेल केल्या, कारण त्या गोष्टी इतक्या इझी असू शकतात. जसं आता मुलं बऱ्याच वेळेस विचारतात सर पेमेंट करताना कार्ड कोणतं वापरायचं, त्या गोष्टी इथं नाही एक्सप्लेन करायची गरज. तुम्ही फॉर्म भरताना त्यावेळेस तरी तिथे लिहून येतं, तुम्हाला कळू शकतं. किंवा नाव टाकताना पहिले सरनेम टाकायचंय का नेम टाकायचंय, एवढ्या गोष्टी इथे एक्सप्लेन नाही केल्या जात, कारण की त्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातात. तर मला नाही वाटत त्यात प्रॉब्लेम येईल. आला काही प्रॉब्लेम तर मी तुम्हाला सेफ साईड काय बोललोय, तुम्ही एकदा हे नोटिफिकेशन बघून घ्या. गॅरंटी सांगतो, हा व्हिडिओ आणि या नोटिफिकेशनच्या पलीकडे तुम्हाला काही डाऊट येणार नाही. आलाच समजा डाऊट, तर एक्झामचा फॉर्म भरत असताना बघा, तिथून पण तुम्हाला आयडिया येऊन जाते, बऱ्याच गोष्टी तिथं क्लिअर होता. त्याच्या पलीकडे जर तुम्हाला डाऊट आलाच तर मग कमेंट बॉक्समध्ये टाका. या व्हिडिओच्या कमेंट्सला मी रेग्युलर चेक करत राहू आणि याच्यावरती पटापट तुम्हाला रिप्लाय देऊ. पण जर तुम्ही या व्हिडिओ मधलाच डाऊट विचारला व्हिडिओ न बघता,
की सर ॲग्रिगेटला आम्ही इलिजिबल आहे का, ओबीसी कॅटेगरी आहे, 60चा क्रायटेरिया आहे का, तर मग ते रिप्लाय नाही देणार, ते म्हणतील व्हिडिओ बघा. तर तेवढा मात्र मला वाटतं क्लिअर करा. जर खूप मेजर काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही डिस्कस करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, आम्हाला काही हरकत नाही. पण शक्यतो कमेंट बॉक्समध्ये टाका. इथेच जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्स क्लिअर होतील, कारण की तुम्ही विचारलेला डाऊटच करायचे काही मुलं परत फोन करून विचारतील. तर मग तो तुम्हाला इथं क्लिअर करून दिला म्हणजे बाकीच्यांचं पण इथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ कामाचा वाटेल, तुम्हाला फायद्याचा राहील. फक्त एक रिक्वेस्ट आहे की 21 तारखेला जरी लास्ट डेट आहे, 21 सप्टेंबर, तर तुम्ही एक 15 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून पेमेंट करून ठेवायचं आपल्याला, असा विचार करा. म्हणजे तुम्ही एक 10 सप्टेंबरपर्यंत फॉर्मचं पूर्णच क्लिअर करण्याचं ठेवा. पेमेंटसाठी मग तुम्ही शेवटी थोडंसं तुमच्या हिशोबाने आरामात विचार करू शकता. क्लिअर? कारण की लास्टला जर तुम्ही थांबले तर बऱ्याच वेळेस पेमेंट्स होत नाही, खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळे मी परत परत रिपीट केले. डन. आय होप सगळ्यांना आवडला असेल. लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. आणि बाकी तर मला वाटतं विकली टॉकमध्ये सगळे पॉईंट्स कव्हर होत राहतील, याच्याशी रिलेटेड अजून काही असतील तर. चलो ठीक आहे, विल स्टॉप हिअर. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू.